नमस्कार. आज आपण अतिशय साधी आणि सोपी अशी एक खिचडीची रेसिपी पाहणार आहोत. फक्त थोडंसं त्याला जास्त चविष्ट आणि पौष्टिक करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी आपण आता घेतलेला आहे लसूण आहे, जिरं आहे आणि हिरवी मिरची आहे. तर याचं आपण वाटण करण्यासाठी आपण मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये हे घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हा जो पालक आहे तर तो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्याची पानं छान तोडून घेतलेले आहे आणि थोडं सुकवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर उकळतं असं एक पाणी एका भांड्यामध्ये केलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण पालक हा टाकून दिलेला आहे आणि त्याला 3-4 मिनटं आपण तसाच राहू दिलेला आहे. त्यानंतर एका बाजूला आपण बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. थंडगार असं हे पाणी आहे. म्हणजे उकळत्या पाण्यातून आपण हा पालक काढून अतिशय थंडगार अशा पाण्यामध्ये ते टाकणार आहोत. त्यामुळे त्याचा हिरवा रंग हा टिकून राहतो आणि त्याची चवसुद्धा छान राहते. तर हा पालक आपण मिक्सरच्या आता मोठ्या पॉटमध्ये टाकून यालासुद्धा आपण बारीक पेस्ट याची करून घेणार आहोत. आणि लसूण मिरची आणि जिरं जे होतं त्या पॉटमध्ये आपण सांबारसुद्धा घालून घेतलेला आहे किंवा कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण 2 कप तांदूळ घातलेले आहे आणि ही मुगाची डाळ आहे. पण ती सालासकट अशी ही मुगाची डाळ आपण या ठिकाणी वापरलेली आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी आपली खिचडी ही तयार होणार आहे. तर डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एका बाजूला आपण ते निथळत ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये 5 ग्लास जे आहे किंवा 5 कप आपण ज्या कपाने मोजून घेतलेलं आहे डाळ तांदूळ त्या कपाने आपण 5 कप पाणी घेतलेलं आहे आणि ते छान उकळल्यावर आपण डाळ तांदूळ त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि त्याचसोबत आपण हळदही त्यामध्ये घातलेली आहे आणि आपण आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आणि थोडं मऊ होण्यासाठी किंवा थोडं सुटसुटीत असं ते होण्यासाठी आपण 1 चमचा तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आपण साधी खिचडी जशी करतो तशी आपण आता हे 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत. कुकरला 3 शिट्ट्या आल्या की आपण गॅस बंद करून देणार आहोत. आणि आपली ही खिचडी झाली. इकडे आपण हा कुकर लावलेला आहे आणि इकडे आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे. आणि हे शेंगदाणे आहेत तर त्याचे छान असे सालं मी काढून टाकलेले आहेत आणि ते आपण छान तळून घेतलेले आहे. आणि त्याच तेलामध्ये आपण आता मोहरी, जिरं, हिंग आणि आपण जे तयार केलेलं हिरवं वाटण होतं मिरचीचं ते घालून छान त्याला परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर थोडीशी हळद, तिखट आणि धणे पावडर हे आपण घालून घेणार आहोत. आणि छान परतल्यानंतर आपण जी पालकाची पेस्ट तयार केलेली आहे तर ती यामध्ये आपण घालून घेऊया. सुंदर अशी हिरवीगार अशी पेस्ट आपली ही तयार झालेली आहे. आणि या ठिकाणी मी 1 पाव पालक वापरलेला आहे. आपण थोडा जास्त वापरू शकता. 1.5 पाव किंवा अर्धा किलो पालक असेल तर अजूनच छान हिरवा रंग त्याला येईल. आणि तिकडे ते कढईमधलं मिश्रण उकळत आहे तोपर्यंत आपण ही खिचडी काढलेली आहे आणि तिला थोडीशी आपण मोकळी करून घेत आहोत. आता हे मिश्रण आपल्याला थोडं घट्ट वाटत आहे तर आपण थोडं यामध्ये पाणी घालून घेऊया. कारण आपण जी खिचडी केली आहे तर ती थोडी मोकळी केलेली आहे. आणि हे जे पालक आहे हे आपण टाकल्यानंतर थोडंसं पुन्हा आपल्याला छानपैकी वाफ त्या खिचडीला आणून घ्यायची आहे. तर आता ही जी कढई आहे तर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ हे घालून घेणार आहोत. खिचडीचं वेगळं मीठ आपण घातलेलं आहे आणि ह्या पालकाचं वगैरे आपण वेगळं मीठ घालणार आहोत. आणि कढई बाजूला ठेवून दिलेली आहे आणि आता ही खिचडी आपण गॅसवर ठेवलेली आहे. आणि आता हे पालकाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण त्या खिचडीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता ते आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. एकजीव ते सगळं करून घ्यायचं आहे.
आणि ते केल्यानंतर आपल्याला छान अशी वाफ आणून घ्यायची आहे. तर यावेळेला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे. तर या ठिकाणी तळलेले शेंगदाणे जे आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आणि बघू शकता आपण छान असा हिरवा रंग याला आलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की डाळ आहे, तांदूळ आहे आणि विशेषतः सालासकट आपण डाळ ही घेतलेली आहे आणि त्याचसोबत भाज्यांमधलं पालेभाजी आपली पालक ही आहे. त्यामुळे अगदी संपूर्ण अशी ही चविष्ट आणि स्वादिष्ट तसंच पौष्टिक अशी ही खिचडी तयार आहे आणि त्यासोबत पापड, कांदा अशी ही थाळी सजलेली आहे. तर आता छान एक वाफ आलेली आहे. तरी पुन्हा आपण ते थोडंसं कालवून आपल्याला पुन्हा एक वाफ त्याला आणून घ्यायची आहे. अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आता छान अशी दणदणीत वाफ आपल्या ह्या खिचडीला आलेली आहे. तर ही खिचडी आपण एका पॉटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण एक छान अशी फोडणी तयार केलेली आहे की ज्यामध्ये तेल आपण कढईमध्ये घातलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे त्याच्यात मोहरी, जिरं आणि हिंग घालून घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपण सुक्या लाल मिरचीचा वापर केलेला आहे. तुकडे करून आपण त्या खिचडीवर ते टाकणार आहे आणि भरपूर असा लसूण मी यामध्ये घातलेला आहे आणि तो छान असा रंग पालटेपर्यंत, लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला खिचडीवर घालून घ्यायची आहे. विदर्भामध्ये कोणतीही खिचडी असेल तर त्याच्यावर या पद्धतीचं तेल तयार करतात आणि ते घेतात. तर मी या ठिकाणी संपूर्ण खिचडीला वरून असा तडका दिलेला आहे आणि वरून आपण कोथिंबीर त्यावर भुरभुरली आहे आणि थोडासा अगदी तुपाचा गोळा त्याच्यावर ठेवलेला आहे. त्यामुळे चव ही अतिशय अधिकच चांगली लागते. तर संपूर्ण ही अशी थाळी आपली तयार झालेली आहे. धन्यवाद.